बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीव भावी। येणे सोसे मन झाले हाव भरी, परत माघारी घेत नाही। बंधनापासून उकलल्या गाठी, देता आली मिठी सावकाश। येणे सोसे मन झाले हाव भरी, परत माघारी घेत नाही। तुका मने देह भरिला विठ्ठले, तुका मने देह भरिला विठ्ठले। काम क्रोध केले घररिते, येणे सोसे मन झाले हाव भरी, परत माघारी घेत नाही। पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताचिया। त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, बाबाजी सद्गुरुदास तुका। ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा। तुमचा अनुग्रह लाधलो, पावन झालो चराचरी। जयांचे केली या स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा। नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। अतुलित बलधामं हेमशैलाभदेहं, धनुजवन कृशाणुं ज्ञानिनामग्रगण्यं। सकलगुणनिधानं वानरानामधीशं, रघुपतिप्रियभक्तं वातजातं नमामि। तुका हा तुका वा परब्रह्मरूपी, तुकिता तुका पावला सस्वरूपी। तुका स्वामी हे नाम वाचेसी गाता, बहुसा निळा पावलावर महाता। मस्तक हे पायावरी, या वारकरी संताच्या। बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीव भावी। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्तस्थळी कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला अभंग महान भगवत भक्त अखिल कोट ब्रह्मांड नायक, वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे असणारे जगद्वंदनीय जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोबाराय यांचा 4 चरणाचा अभंग असून जगद्गुरु तुकोबाराय या अभंगामध्ये परमार्थ लाभ मार्गाला लागत असताना सुरुवात कशापासून केली आणि त्या सुरुवातीमुळे तुकोबाराय म्हणतात माझे बंधन कसे निवृत्त झाले याचं वर्णन करणारा अभंग। विठ्ठल 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 जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात परमार्थ मार्गाला लागतानी मी सुरुवात केली भगवंताच्या नामापासून। बोलावा विठ्ठल, मी विठ्ठल नामापासून सुरुवात केली, विठ्ठल विठ्ठल बोलत होतो। पण ज्या विठ्ठलाचं नाम घ्यायचो
विठ्ठल बोलायचो, मनाला वाटलं नुसतं विठ्ठल बोलून चालणार नाही, तर तो विठ्ठल कसा आहे हे पाहिलं पाहिजे. म्हणून पहावा विठ्ठल. विठ्ठल बोललो, विठ्ठलाला पाहिलं. पण जेव्हा विठ्ठलाला पाहिलं तेव्हा आता वाटलं काहीच करायची गरज नाही आपल्याला. जे काही करायचंय ते सर्व विठ्ठलासाठीच करायचंय. करावा विठ्ठल जीव भावे. पण एवढं करून सुद्धा माझं मन हावरं होऊ लागलं. आणि त्या मनाने सांगितलं, अरे आता पुन्हा माघार घेऊ नकोस. परत माघारी घेत नाही कोण, येणे सोसे मन परत माघारी घेत नाही. का तर ते मन हावभरी झाले म्हणून परत माघारी घेत नाही. पण महाराज, अहो परमार्थ करणं एवढं सोपं नाही, तुम्हीच सांगतात. कारण आम्ही पण परमार्थ करायला लागतो, तर आम्हाला कुठं ना कुठं आमची बंधन आडवी येतात. पण महाराज म्हणतात, अरे जशी तुम्हाला बंधन आडवे येतात तशी मला पण बंधन आडवे आलते. पण त्या परमात्म्याची एवढी कृपा झाली, एवढी कृपा झाली, ज्या बंधनाच्या गाठी होता त्या गाठी सुटल्या. बंधनाच्या गाठी सुटल्यामुळे काय झालं, उरला तो फक्त परमात्मा. आणि तो परमात्मा आणि मी, म्हणून त्या परमात्म्याला मला सावकाशपणाने मिठी मारली. देता आली मिठी सावकाश. पण सावकाशपणाने मिठी का दिली, तर महाराज म्हणतात, बंधनापासून उकलल्या गाठी. बंधनाच्या गाठी उकलल्या म्हणजे सुटल्या. महाराज ठीक आहे, तुमच्या ठिकाणचे बंधन गेले. कोणते बंधन गेले हो? परमार्थामध्ये असे कोणते बंधन तुम्हाला आडवे आले की जेणेकरून तुम्ही परमात्म्याला मिठी दिली? तुकोबारा म्हणतात, परमार्थ मार्गाला लागताना किंवा परमार्थ करताना जे बंधन आडवे येतात ना, ते बंधन कशाचं? तर तुकोबारा म्हणतात, कामाचं बंधन, क्रोधाचं बंधन, लोभाचं बंधन. महाराज खरं हे काम क्रोध लोभ आम्हाला सुधरू देत नाहीत. महाराज तुम्हाला कसं सुधारलं यांनी? तुकोबारा म्हणतात, अरे मला पण सुधरत नव्हतं, पण या विकारांना मी या देहातून बाहेर काढलं. तुका म्हणे देह भरिला विठ्ठले, काम क्रोध केले घररीते. या देहरूपी घरातून या विकारांना बाहेर काढलं आणि त्या पांडुरंगाला साठवलं. आणि साठवून आता पुन्हा मन म्हणतंय, अरे परत माघारी घेत नाही. अभंगाचा सरळ सरळ भावार्थ मांडलेला आहे. उर्वरित वेळेमध्ये आपण थोडक्यात 30 मिनिटात चिंतन करू. विठ्ठल 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 सालाबाद प्रमाणे चालू असलेला आपला हा अखंड हरिनाम सप्ताह, ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा, प्रभू रामचंद्राची रामायण कथा या निमित्त गेल्या 19 वर्षापासून श्री संत रोहिदास महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त हा ज्ञानयज्ञ सोहळा, या सोहळ्यातील आज 4थ्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा परमादरणीय आमचे परमस्नेही जीवलग मित्र विकासजी महाराज ज्यांनी सेवा स्वीकारली, म्हणजे 2 घंट्यासाठी ज्यांच्या आपण ताब्यात येत किंवा ज्यांनी आपल्याला दत्तक घेतलं म्हणावं, आमचे सतीश भाऊ, दत्ता भाऊ, ज्याला आपण आपल्या पत्रिकेत संत पूजन म्हणून स्वीकारलेलं आहे, आणि सर्व आपल्या परिसरातील बाल अबाल ज्येष्ठ श्रेष्ठ सर्व तरुण मंडळी, श्याम भाऊ, परिचित झालेले अंकुश भाऊ, सर्वांच्या वतीनं मला या मावनगरीमध्ये कीर्तन करण्याचं सद्भाग्य मिळालेलं आहे. तसं आपल्या या नगरीमध्ये 4थी-5वी सेवा असेल माझी. सर्व कीर्तनाकरता परिसरातील गुणीजन मंडळी, ज्यांची गोड अशी आपण उत्कृष्ट चाल ऐकली, आपल्या गावात सप्ताहाकरता 7 दिवस ज्यांची उपस्थिती आहे,
आमचे जिवलग मित्र रोहिदास महाराज आणि राजेगावचे ब्रह्मदेव महाराज गोड अशी महाराजांनी चाल गायली आणि सर्व टाळगेऊन असणारी गुरुजन मंडळी बाप्पा असतील ज्यांच्याकडे ज्ञानेश्वरी पारायणाचं नेतृत्व आहे, मोहन महाराज उगले जिरडगावकर, नारायण महाराज पौळ आणि पाटोदा गावातील सर्व भजनी मंडळी. पाटोदा गाव म्हणजे माझी खूप जवळची मंडळी आहेत. तसेच जवळचे तर सगळेच आहेत, पण पाटोद्यामध्ये जरा जास्त जाणं येणं असतं म्हणून जास्त परिचय आहे. बाकी तुम्ही सर्व देवरूप श्रोतृवर्ग, चोपदार, विनेकरी, यूट्यूब चॅनलवाले, चॅनलचं नाव आनंद कीर्तनाचा, खरंच आनंद आहे बरं का. आनंद कीर्तनाचा गोड असं चॅनल आहे, जेणेकरून आपल्याला आपल्या मावातील आठवण पाहायची असेल तर आपण नंतर कधीही पाहू शकतो की आपल्या मावाचा सप्ताह कसा झाला होता, आता कसा आहे, हे पुरावा दाखवण्याकरता हे चॅनल आहे. म्हणून चॅनलचे द्यावे तेवढे धन्यवाद कमी आहे. अधिक न बोलता सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो, सेवेला सुरुवात करतो. विठ्ठल 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 विठ्ठल. हो सज्जन हो, या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबारायाने तुकोबारायांचा पारमार्थिक जीवनाचा नकाशा आपल्याला दाखवलेला आहे. काय दाखवलाय तुकोबारायांनी? नकाशा. की तुकोबाराय म्हणतात मी अशा मार्गाने या साध्यापर्यंत गेलो. कारण कुठेही जायचं असेल तर नकाशाने जर आपण गेलो, नकाशा पाहिला तर आपण आपल्या साध्यापर्यंत पोहोचतो. आताच्या भाषेमध्ये आपण त्याला मॅप म्हणू. एखादा रस्ता, एखादं गाव आपल्याला पाहायचं असेल तर आपण सर्च केलं मॅपवरती तर ते ठिकाण आपल्याला सापडतं, पण ते सर्च करावं लागतं. तसं महाराज म्हणतात मी माझ्या साध्यापर्यंत गेलो, पण जात असताना मी या नकाशा मार्गाने गेलो, या नकाशाने मला तिथपर्यंत पोहोचविलं. वास्तविक पाहता सज्जन हो, जगद्गुरु तुकोबाराय आपल्या परमार्थिक वाटचालीमध्ये तुकोबारायांना अनेक संकट भोगावी लागली, अनेक संकटांना सामोर जावं लागलं. तुकोबाराय या अभंगात जरी आपलं साध्य सांगत असले, पण अगोदरचा काळ तुकोबारायांचा पाहिला तर तो काळ काही सामान्य नव्हता. तुकोबारायांचं जीवनचरित्र जर आपण पाहिलं तर सज्जन हो, जगद्गुरु तुकोबारायांच्या जीवनामध्ये तुकोबारायांचा आपण संसार जर पाहिला तर या संसारामध्ये तुकोबाराय किती विरक्त होते आणि संसारातून तुकोबाराय कसे बाहेर पडले. जेव्हा तुकोबाराय संसारात होते सज्जन हो, त्या काळची परिस्थिती आणि तुकोबाराय परमार्थ मार्गाला लागले त्या काळची जर परिस्थिती बघितली तर अगोदरची परिस्थिती अशी झाली की तुकोबाराय म्हणतात देवा माझ्या वाट्याला जी परिस्थिती आली ना, कशी आली की तुकोबाराय म्हणतात मला प्रश्न पडलाय की अशी परिस्थिती निर्माण झाली की तुकोबाराय सांगतात की खाण्याकरता घरात काही नाही. पण या परिस्थितीच्या अगोदर तुकोबारायांचा एक काळ असा होता की त्या काळी तुकोबारायांच्या घरामध्ये किराणा दुकान, सावकारकी, शेतीमाली, महाजनकी 4 साधनं होती तुकोबारायांच्या घरी पैसे येण्याची. त्या टायमाला तुकोबाराय जो व्यवहार करायचे चोख इमानदारीने व्यवहार करायचे. जेव्हा गावातले लोक तुकोबारायांचं नवल करायचे, वा तुकोबा किती प्रेमळ स्वभाव आहे तुझा, किती गुणी स्वभाव आहे. गावातल्या लोकांनी तुकोबारायांच्या वडिलांना बोलावं, बोलोबा काय गुणी मुलगा आहे हो तुमचा. हे तुकोबारायांचं वर्णन तुकोबारायांच्या पत्नीनं ऐकलं. तुकोबारायांना 2 बायका होत्या, एकीचं नाव जिजाबाई आणि दुसरीचं रखमाबाई. पहिली रखमाबाई, दुसरी जिजाबाई. दुसऱ्या पत्नीला तुकोबाराय लाडाने काय म्हणत होते, काय म्हणत होते, आवली.
पहिल्या पत्नीला दम्याचा आजार होता, धाप होती, आणि ती पत्नी सज्जन हो दुष्काळात मरण पावली. पण कशाने? महाराज म्हणतात, स्त्री एक अन्न अन्न करिता मेली. घरातली स्त्री अन्न अन्न करिता मेली. तेव्हा सगळे लोक तुकोबारांना नावं ठेवू लागले, अरे संसार करणं होत नाही तर लग्न करावं कशाला. अपमान झाला तुकोबारायांचा. दिवाळ निघालं, पण त्या दिवाळा निघण्यामध्ये तुकोबारायांनी आपले उद्गार बाहेर काढले. देवा बरे झाले, देवा माझे दिवाळ काढलं तो आहे, बरं झालं दुष्काळ लागला. लक्षात घ्या, पण त्या दुष्काळामध्ये तुकोबाराय देवाला म्हणतात, देवा काय खावे आता, कोणीकडे जावे, गावात राहावे कोण्या बळे. देवा काय खावासी माझी पंचायत. पण अगोदर दुष्काळ पडायच्या अगोदर जे लोक तुकोबारायांना तुका सेठ म्हणत होते, काय म्हणत होते? तुका सेठ. पण तेच लोक तुकोबारायांना तोंडावर तुक्या म्हणायलेत. अगोदर काय म्हणत होते? तुका सेठ, आणि तोंडावर काय म्हणालेत? तुक्या म्हणायलेत. याचं कारण का? तुकोबाराय म्हणतात, जोपर्यंत आपल्याकडे धन आहे तोपर्यंत लोक आपल्याला किंमत देणार. एकदा का तुकोबाराय काय म्हणतात? मान कोणाला आहे? ज्याच्याकडे धन आहे त्याला मान आहे, ज्याच्याकडे धन नाही त्याला कोणी विचारित नाही. एखाद्या गरीबाचं एकुलतं एक लेकरू जर गेलं तर गावातले लोक त्या गरीबाला भेटायला जाणार नाही. पण श्रीमंताच्या घरची नुसती शेळी जर मेली ना, अख्खं गाव जमा होत आहे. काय खाल्लं होतं शेळी ना, कुठे गेली ती चरायला, काही तर गरीबाला कोणी किंमत देत नाही सज्जन हो. महाराज म्हणतात, जोवरी चळन गा, जोवरी चळन गा, जोवरी मनाती माझा, जोवरी चळन गा, जोवरी मनाती माझा, माणिती लहान थोरा, सुखाची आकारा, माणिती लहान थोरा, सुखाची आकारा. जोवरी चळ नगा तोवरी मनती माझा, मानेती लहान थोर, देह सुखाची या काजा, इंद्रिय मावळली आला बागुल आजा, कैसा विपरीत झाला तोची देह नव्हे तुझा. मुलांनो शांत बसा. बोल नका. जोपर्यंत माणूस पैसा कमवतो तोपर्यंत घरामध्ये किंमत असते. आपल्या घरातल्या व्यक्तीला टोपण नाव असतं महाराज. तात्या, जिजा, मामा, भाऊ, काका, दादा, आबा, नाना, हे नाव कुठपर्यंत? जोपर्यंत तो तात्या, जिजा, मामा, भाऊ पैसा कमवतो
तोपर्यंत. नंतर रामजी मग तुम्हाला काय म्हणते? तात्या सप्त्याला गेले म्हणते का म्हातारं सप्त्याला गेलं म्हणते? म्हातारं सप्त्याला गेलं. म्हातारा शब्द केव्हा वापरला जातो? जेव्हा तो माणूस काहीच करीत नाही तेव्हा त्याला काय वापरला जातो शब्द? म्हातारा. आणि जोपर्यंत माणूस कमवतो त्याला उपाधीने बोलवलं जातं. दादा, तात्या, मामा कुठे? पण जेव्हा तात्याचं, मामाचं, भाऊचं कमवणं बंद झालं, नाव बदलतं, मग घरातले म्हणते म्हातारं कुठे? म्हातारं घरी आहे का? जर म्हातारं धोरणात राहिलं तर एवढ्या शब्दाने, नाहीतर मग डंगर कुठे? थेरड. शब्द बदलतात का? तर सज्जन हो, जोपर्यंत चलन आहे तोपर्यंत घरात किंमत राहते. कोणाच्याही घरात असो आणि कोणीही असो, कमवणारा असेल तर त्या व्यक्तीला किंमत. एकदा कमवणं बंद झालं त्या घरातल्या व्यक्तीला किंमत नाही. नवे नवे स्वतःची पत्नी सुद्धा त्या पतीला किंमत देत नाही. कोण्या पतीला? ज्या नवऱ्याने लग्नाच्या दुसऱ्या दिवशी त्या बाईच्या तोंडातलं उष्ट पाणी स्वतःच्या तोंडात घेतलंय, हळद फेडतानी, गुळण्या मारतानी, तेव्हा बरं वाटलं होतं. पण तीच बाई म्हणते बाईल बने खरे मरता तरी बरे, खरे मरता तरी बरे, बाईल बने खरे मरता तरी बरे, खरे मरता तरी बरे, नासिये घर थुंबोनिया, नासिये घर थुंबोनिया, नासिये घर थुंबोनिया. बाईल म्हणे खर. खर म्हणजे काय? बाईल म्हणे खर मरता तरी बरे. ती म्हातारी म्हणती कधी मरत हे डंगर, कदर आणला यानी, आणीला कंटाळा येणे आम्हा. कोण कोण म्हणत? ही शेजारी म्हणती मरण दे आमेला, शेजारी म्हणती मरे ना कामेला, शेजारी म्हणती मरण हामेला, शेजारी म्हणती मरण हामेला. आणीला कंटाळा येणे आम्हा, आणीला कंटाळा येणे आम्हा, आणीला कंटाळा शेजारी पण कदरतात. घरातली तर कदरती, शेजारी पण म्हणते कधी मरत आहे म्हातारं. सकाळी उठलं की खॉक 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 कदर आणलाय. शेजारी म्हणती मरे ना का मेला, आणीला कंटाळा येणे आम्हा. म्हणजे असं उदाहरण दिलं म्हणजे ज्याला त्याला ज्याची त्याची शेजारची म्हातारी लक्षात येते. महाराज म्हणतात म्हातारपणी थेटे पडसे खोकला, हात कपाळाला लावणी बैसे. केव्हा खोबऱ्याची वाटी झाले असे मुख. म्हातारपणामध्ये सज्जन हो, सगळ्यांनाच हे दुःख भोगावं लागतं. किंमत राहत नाही. मग तुकोबाऱ्या म्हणतात अरे मग अशा टायमाला आपलं कोणी नाही, कोणी आपल्याकडून बोलत नाही. पण हे कळत नाही. कळत कधी? अंतकाळी कळो येईल. कळो येईल अंतकाळी, प्राण प्राणाचे वेळी, राणी निराळी, प्राण पोरे सगळं
हे कधी कळन? अंतकाळात कळतं. कळो येईल अंतकाळी प्राण प्रयाणाचे वेळी राहती निराळी रांडा पोरे सख. तुकोबारा म्हणतात जोपर्यंत घरात किंमत आहे तोपर्यंत माणसाला किंमत आहे. जोपर्यंत घरात पैसा आहे तोपर्यंत किंमत आहे. एकदा का पैसा संपला किंमत संपली. तुकोबाराने विचार केला, अरे आपण या संसारात न रमता परमार्थ मार्गाचा स्वीकार केला पाहिजे. तुकोबाराने आपल्या घरात विना घ्यावं, चिपळ्या घ्यावे, एकांतात जावं, एकांतात जाऊन आपलं चिंतन करावं. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. पण जेव्हा तुकोबाराने परमार्थ मार्गाचा स्वीकार केला, ते तुकोबाराय जे अगोदर म्हणत होते काय खावे आता, जेव्हा होतं तेव्हा तुकोबाराय म्हणतात काय खावे आता. पण आता तुकोबारांच्या जवळ काहीच नाही, पण ते तुकोबाराय म्हणतात आम्ही आता खातो आनंदाची लाडू. तू का म्हणे खातो आनंदाची लाडू. मग हा आनंदाचा क्षण केव्हा आला तर तुकोबाराय म्हणतात परमार्थ मार्गाला लागत असताना अगोदर आम्ही दुःख भोगलं, पण जेव्हा परमार्थ मार्गाला लागलो ना क्षणभरी आम्ही सोसिले वाईट. क्षणभरी आम्ही सोसिले वाईट. क्षणभरी क्षणभरी आम्ही सोसिले वाईट. तुकोबारा म्हणतात अगोदर आमच्या जीवनात दुःख होतं, पण जेव्हा परमार्थ मार्गाला लागलो तेव्हा सर्व आनंदाची सृष्टी झाली. सर्व आनंदाची सृष्टी झाली. सर्व आनंदाची सृष्टी झाली. घेत नाही. काम क्रोध लोभ निमाले ठाईची. 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 काम क्रोध लोभ निमाले ठाईचे. काम क्रोध लोभ निमाले ठाईचे. काम क्रोध लोभ निमाले ठाईचे.
निमाले ठाईचे काम क्रोध लोभ निमाले ठाये काम क्रोध लोभ निमाले ठाईचे 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 जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, आता माझ्या जीवनात सर्व आनंदाची सृष्टी झाली, पण कधी तर काम क्रोध लोभ निमाले ठाईचे. हे काम क्रोध लोभ निमाले सर्व आनंदाची सृष्टी झाली आणि मग इथून पुढे आठव अनाठव गेले भावा भाव. माणूस पाठांतरात पुढे जातं, माग येणं लय कठीण आहे. या अभंगाची सुरुवात लई भारी. तुकोबारा म्हणतात, माझ्यावर भगवंताने कृपा केली, पण कशी? पिकली या सेंद कडूपण गेले, तैसे आम्हा केले पांडुरंगे. कशी कृपा झाली? जसं शेंदाडू बदलतं. शेंदाडू केव्हा बदलतं? जेव्हा ते शेंदाडू कच्चं असतं तेव्हा ते खायला कसं लागतं? कडू लागतं. शेंदाडू कच्चा असतं तेव्हा त्याचा कलर कसा असतो? हिरवा असतो. जेव्हा शेंदाडू कच्चा असतं तेव्हा हातात घेतल्यावर ते निब्बर लागतं का नरम लागतं? निब्बर लागतं. पण जेव्हा हेच शेंदाडू पिकतं, पिकल्यानंतर शेंदाडू खायला गोड लागतं का कडू? गोड. त्याचा कलर कोणता राहतो? पिवळा. हातात घेतल्यावर कसं लागतं? नरम लागतं. तसं सज्जना हो, परमार्थ करणाऱ्या व्यक्तीच्या ठिकाणी नरमपणा आला तर समजायचं भगवंताची कृपा झाली. विठ्ठल पण निब्बरपणा जर असेल, निबर असेल निबर, तर समजायचं भगवंताची कृपा नाही. काही शेंदाडू दिसायला पिवळे दिसतात, पण ते कसे असतात? बोला बोला, कसे असतात? इजळलेले. इजळलेलं शेंदाडू पिवळं दिसतं, पण खावं वाटतं का? नाही. नरम लागत. पिकली या शेंदे कडू पण गेले, कैसे आम्हा केले पांडुरंगे, कैसे आम्हा केले पांडुरंगे. पिकली या शेंदे कडू पण गेले, कैसे आम्हा केले पांडुरंगे, कैसे आम्हा केले पांडुरंगे, कैसे आम्हा केले पांडुरंगे. अगोदर आपण याचा उल्लेख करून गेलो होतो. पिकलिया सेंद कडूपण गेले, तैसे आम्हा केले पांडुरंगे. महाराज म्हणतात, पण केव्हा? काम क्रोध लोभ निमाले ठाईची. जोपर्यंत हे विकार जात नाहीत तोपर्यंत परमार्थाचा आनंद मिळत नाही. विठ्ठल विठ्ठल. काम क्रोध लोभ हे विकार जोपर्यंत आपल्यातले जात नाहीत तोपर्यंत किती पंढरपूरच्या वाऱ्या करा, तोपर्यंत किती कीर्तन ऐका, आणि जर हे विकार आपल्याकडे असतील ना तर आपला परमार्थ शून्य. विठ्ठल विठ्ठल. हो, ज्ञानोबा ज्ञानेश्वरी मध्ये वर्णन करतात, ज्यांच्याकडे हे विकार आहेत त्या माणसाचं कधी कल्याण होत नाही. हे तिन्ही जव जागती. हे तीन कोणते? महाराज म्हणतात, काम क्रोध आणि लोभ हे तिन्ही जव जागती, तोवरी निकियाची प्राप्ती. माझे कान न ऐकती देवही म्हणे. देव सुद्धा अर्जुनाला म्हणतो, अर्जुना ज्यांच्याकडे हे विकार आहेत त्या व्यक्तीचं कधी कल्याण होत नाही, कारण या विकाराने बुद्धी भ्रष्ट होते. संगात संजायते काम, कामात क्रोधो विजायते, क्रोधात भवती सम्मोह, सम्मोहात स्मृतिविभ्रम, स्मृतिभ्रंशात बुद्धिनाशो, बुद्धिनाशात प्रणश्यति.
बुद्धीचा नाश होतो, म्हणजे बुद्धी भ्रष्ट होते. आणि ज्याच्या बुद्धीचा नाश झाला तो व्यक्ती कुठं कधी काय पाप करीन सांगता येत नाही. विठ्ठल विठ्ठल म्हणून आपला परमार्थ सफल व्हावा, आपण केलेला परमार्थ देवाला आवडावा असं जर वाटत असेल तर महाराज म्हणतात या काम क्रोध विकाराला त्या मंडपच्या बाजूलाच ठेवा, त्याला इकडे येऊच देऊ नका. आणि जर त्याला इकडे येऊ द्यायचा असेल तर तुमचा तो परमार्थ नाही. आणि जर तुम्ही या विकाराला घेऊन परमार्थ करीत असतान तर महाराज म्हणतात तुम्ही मूर्ख आहेत. मग परमार्थासी निघे तोची मूर्ख, परमार्थासी निघे तोची मूर्ख, परमार्थासी निघे तोची मूर्ख. क्रोध लोभ घेऊन या निघे, काम क्रोध लोभ घेऊन या निघे, क्रोध लोभ घेऊन या परमार्थासी निघे तोची मूर्ख, परमार्थासी निघे तोची मूर्ख. जो माणूस या विकाराला सोबत घेऊन परमार्थ करतो तो व्यक्ती मूर्ख आहे. कोण? जो काम क्रोध लोभ या विकाराला सोबत घेऊन परमार्थ करतो. ज्ञानोबा म्हणतात तो मूर्ख आहे. नाथ महाराज म्हणतात माऊली खरंय, कारण तो माणूस इथं येण्याचा अधिकारी नाही. नाही अधिकारी ऐसा येथे, नाही अधिकारी ऐसा येथे, नाही अधिकारी ऐसा येते, नाही अधिकारी ऐसा येते. काम क्रोध लोभ याचे अंतर, काम क्रोध लोभ याचे अंतर, नाही अधिकारी ऐसा येथे, नाही अधिकारी ऐसा येथे, नाही अधिकारी ऐसा येते, नाही अधिकारी ऐसा नाथ महाराज म्हटले जो व्यक्ती काम क्रोध लोभाने त्रस्त आहे तो व्यक्ती इथं येण्याचा अधिकारी नाही. आणि इथं त्याने येऊच नाही, कारण इथं येऊन त्याचा उपयोग नाही. महाराज अवतो तो लय भक्ती करताना दिसतो. महाराज म्हटले त्याची ती दांभिक भक्ती आहे आणि त्याच्या दांभिक भक्तीवर जाऊ नका. दिसायला भक्ती करताना दिसतो पण त्याच्या मनात जरा वेगळीच भावना आहे. विठ्ठल विठ्ठल विठाला विठाला विठाला. हो अंतरी संसार भक्ती पायात्कार, म्हणून अंतर तुझे पाये, म्हणून अंतर तुझे पाय. अंतरी संसार भक्ती पायात्कार, म्हणून अंतर तुझे पाये, म्हणून अंतर तुझे पाये. अंतरी संसार भक्ती बाह्यात्कार. दिसायला भक्ती करताना दिसतो पण अंतरंगात त्याच्या भक्ती नाही. त्याच्या अंतरंगात काय आहे? संसार आहे. आणि त्याचा बहुरूपी नट नवे वैष्णव तो चट, नवे वैष्णव तो चट, नवे वैष्णव तो चट. काय म्हटले? ज्याचा बहुरूपी नट नवे वैष्णव तो चाट. बहुरूपी बहुरूपी कसा असतो? एका तलावामध्ये एक बगळा तलावाच्या ठिकाणी असा एका पायावर डोळे झाकून बसलेला आहे. आणि त्या तलावातले सगळे मासे म्हटले आपल्या परिवाराला सांगाले अरे आपल्या गावात साधू आलेत, आपल्या गावात साधू आलेत. मग चला न त्यांच्या पाया पडायला. बगळा एका पायावर डोळे झाकून
बहुरूपी सोंग घेतले, तपश्चर्याचं सोंग घेतले. साधू आलेत हो, पांढरे शिपीत कपडे आहेत म्हणते त्यांचे. बगड्याचा कलर कसा आहे? पांढरा. चला साधूच्या पाया पडाल, चला साधूच्या पाया पडाल, चला. सगळे मासे कोणाच्या पाया पडाल निघाले? साधूच्या. जेव्हा साधूच्या पाया पडायला जमले, सगळे मासे जमा झाले साधूच्या पाया पडायला. जेव्हा का साधूने डोळे उघडिले, पटा 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 मासे आपल्या चोचीत घेतले. भोरप्याने सोंग दाखविले वरे, बक ध्यान धरे मत्स्या जैसे बक ध्यान धरे. भोरप्याने सोंग दाखविले वरे, बक ध्यान धरे भोरप्याने सोंग पालटिले वरे. भोरप्याने सोंग पालटिले वरे. भोरप्याने सोंग पालटिले पालटिले वरे, बक ध्यान धरे मत्स्या जैसे बक ध्यान धरे. वा मोहन महाराज, मोहन महाराज साठी टाळी वाजा एकदा. अगदी समर्पक प्रमाण. तो बगळा सोंग घेतलं, समाधीचं सोंग घेतलं, साधूचं सोंग घेतलं. भोर प्याने सोंग दाखविले वरी. सोंग घेतलं सज्जनाव समाधीचं. लटकत लोकाला वाटलं रामकृष्णारी म्हणतोय, रामकृष्णारी म्हणतोय. पण मोजायला किती आलेत पाया पडायला, किती आलेत पाया पडायला? आले का सगळे? आले सगळे. जेव्हा का एकदा सगळे जमा झाले, बक ध्यान धरी मत्स्या जैसे. जेव्हा का बगळ्याने डोळे उघडले, सगळे जवळ आलेले मासे आपल्या चोचीमध्ये घेतले. आता मला सांगा, त्याचं खरं ध्यान होतं का? नाही. तसं सज्जना हो, तुम्ही आम्ही परमार्थ करीत असताना दिसायला लागलोत, पण आपला खरा परमार्थ नाही. विठ्ठल विठ्ठल जेव्हा इथं कीर्तनाला उभा राहायच्या अगोदर कोणीतरी म्हणतंय, महाराज थोडेसे चुटकुले होऊ द्या बरं का, थोडे चुटकुले होऊ द्या. सगळं कीर्तन असतं घंटाभर, त्याच्यात पुन्हा काय अपेक्षा करतात? चुटकुले होऊ द्या जरशी. निवळ आपण लाजा सोडल्या सज्जनाव, लाजा. एका तासामध्ये सुद्धा आपल्याला, एक तास सुद्धा आपल्याला देवाचं नाव नको वाटतंय, तितका वेळ सुद्धा आपल्याला परमार्थ नको वाटतोय. इथं जर या मंडपात आपल्याला परमार्थ नको वाटतोय, आपण घरी काय दिवे लावणार आहेत? विठ्ठल हो. पण महाराज म्हणतात, यांना बोलून काय उपयोग आहे? लटिके ते न रुचे लटिके ते रुचे, साच कोणाही न पचे. पण हा एक कोणाचा खेळ आहे हा? आईसा माजल्याचा गुण भोगे कळो येईल शीन. सप्ताह करतानी सज्जन हो, साधू संतांची आठवण झाली पाहिजे. सप्ताह करतानी भगवंताचं चरित्र आपल्याला आठवलं पाहिजे. सप्ताह करतानी ज्ञानोबरांचं स्मरण झालं पाहिजे. सप्ताह केल्यानंतर माळ घालावी वाटली पाहिजे. याचं नाव सज्जनाव सप्ताह. सप्ताहामध्ये नामचिंतन घडलं पाहिजे. कीर्तनामध्ये कीर्तनच ऐकलं कीर्तन चांग, कीर्तन चांग, होय अंग हरे रूपा, होय अंग हरे रूपा.
कीर्तन चांगलंय की या कीर्तनाने आपण स्वतः हरिरूप होतो. तसं तुकोबाऱ्या म्हणतात माझ्या जीवनामध्ये दुःखाचा क्षण गेला, सर्व आनंदाची सृष्टी झाली. हे जगत, हे विश्व, ही सृष्टी मला आनंदाची वाटू लागली. महाराज, मग ही सर्व सृष्टी आनंदाची वाटण्याकरता तुम्ही काय केलं? अभंगाचं बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल, 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 करावा विठ्ठल जीवे भावे, करावा विठ्ठल जीवे भावे, बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीवे भावे, करावा विठ्ठल जीवे भावे, बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीवे भावे, करावा विठ्ठल जीवे भावे, जीवे भावे, जीवे भावे, भावे. वा वा वा, गोड प्रमाण गायलं महाराज. बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीव भावे. संप्रदायाच्या नियमाप्रमाणे एकदा विठोबा रखुमाई भजन करू. अगदी 5 मिनिटांमध्ये सेवेला पूर्णविराम देऊ. विठोबा तुकोबाऱ्या म्हणतात सुरुवात केली मी भगवंताच्या नामापासून. अगदी थोडक्यात सांगतो धावत्या वेगात. बोलावा विठ्ठल विठ्ठल बोलायचो, पण विठ्ठल बोलून पण माझ्या मनाला समाधान झालं नाही. तर असं वाटलं ज्या विठ्ठलाचं आपण भजन करतो त्या विठ्ठला कधीतरी पाहिलं पाहिजे. नुसतं बोलून उपयोग नाही, आपण फक्त बोलायलो पण त्याला कधी पाहिलं का नाही. तुकोबाऱ्या म्हणतात देवा मला दर्शन दे, रूप दाखविरे आता सहस्त्रभुजाच्या मंडिता. तुकोबाऱ्यांनी देवाच्या दर्शनाकरता उपोषण केलं होतं भामचंद्र डोंगरावर. त्या डोंगरावर जर तुम्ही गेले, अभंग लिहिलेला आहे. किती दिवस तुकोबाऱ्या उपोषणाला बसले होते? 15 दिवस. 15 दिवसा माझी साक्षात्कार झाला. 15 दिवसांनी तुकोबाऱ्यांना साक्षात्कार झाला, परमात्मा भेटला. आणि तेव्हा तुकोबाऱ्या म्हणतात देवा तुला बोलवीत होतो, तू भेटला, आता करावा विठ्ठल जीवभाव. देवा जे काही करायचं ते तुला समर्पित करायचं. विठ्ठल विठ्ठल हो. तुकोबाराय म्हणतात बोलावा, पहावा, करावा, पण काय बोलावा? विठ्ठल. काय पहावा? विठ्ठल. काय करावा? विठ्ठल. तुम्ही आम्ही बोलतो पण काय? संसार. तुम्ही आम्ही पाहतो काय? संसार. तुम्ही आम्ही करतो काय? संसार. विठ्ठल विठ्ठल. महाराज म्हणतात बोला, पहा, करा. काय बोला, काय पहा, काय करा? महाराज म्हणतात सत्य बोला, सत्य पहा, सत्य करा. विठ्ठल विठ्ठल हो. सज्जन हो, सत्य बोला, सत्य पहा, सत्य करा. नेमकं काय सत्य बोला? तर महाराज म्हणतात सत्य विठ्ठल बोला. सत्य काय पहा? सत्य विठ्ठल पहा. सत्य काय करा? तर सत्य कर्म करा. विठ्ठल विठ्ठल हो.
आपण विठ्ठल बोलत नाही, विठ्ठल पाहत नाही, विठ्ठलाला समर्पित कर्म करीत नाही, म्हणून सज्जन हो तुम्हा आम्हाला दुःख भोगावं लागतं. महाराज म्हणतात ज्या विठ्ठलाला बोलायचं तो विठ्ठल कसा आहे? सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला. तो विठ्ठल कसा आहे? सत्य आहे. आता सत्य आहे, याच्या अगोदर सत्य होता, आता सत्य आहे आणि पुढे सुद्धा सत्य राहणार. सत्य साच खरे नाम विठोबाचे बरे. भगवंताचं नाम कसं आहे? सत्य आहे, साच आहे, खरं आहे. सत्य म्हणजे खरं, साच म्हणजे खरं, खरे म्हणजे खरं आणि एवढं असून पुन्हा बरं आहे. विठ्ठल विठ्ठल. हो, मग सत्य असणाऱ्या परमात्म्याचं तुम्ही नामस्मरण करा. त्याला बोलावा, त्याला पहा विठ्ठल, करावा विठ्ठल. तुकोबाराच्या बोलण्यात विठ्ठल, पाहण्यात विठ्ठल, करण्यात विठ्ठल. तुकोबारा म्हणतात मी बोलतो, पण बोलत असताना देवाशिवाय काही बोलत नव्हतो. बोलण्याची नाही आता देवावीन काही. ही वाचा देवाला समर्पित केली. तुका म्हणे वाचा वाहिली अनंता, बोलायाचे आता काम नाही. समर्पिली वाणी पांडुरंग घेतो धनी. ही वाणी देवाला समर्पित केली. सज्जन हो, देवाला समर्पित केली. तुकोबारा म्हणतात माझ्या मनाला समाधान झालं. बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल. जीवभाव ज्ञानेश्वर मावडी ज्ञानराज मावडी तो ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज